मित्रांनो, आपल्यापैकी सर्वांनाच असे सांगितले जाते की मनामध्ये जर एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदावे यासाठी प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी पारायण नक्की करावे। आणि त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे आपल्याला अनेक लाभ होतात असे आपल्याला सांगितलं जातं। परंतु पारायण केल्याने काय होते व अनेकदा कानावरही पडला असेल, खास करून दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, अक्कलकोट, श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन किंवा शेगाव गजानन महाराजांचा प्रकट दिन यावेळी पारायण हमखास केले जाते। काय असते पारायण, का करावे, काय मिळते पारायण करून याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। आणि पारायण राहणे म्हणजे पारायण करणे होय। पारायणाची किती प्रकार असतात हा प्रश्न सगळ्यांना पडत असतो। तर पारायण करायचे 4 प्रकार असतात। ते म्हणजे पहिला 1 ते 21 अध्याय एका बैठकीत पूर्ण करणे, म्हणजे 1 दिवसात 21 अध्याय वाचून पूर्ण करणे। दुसरे रोज 1 अध्यायाप्रमाणे 21 दिवसात 21 अध्याय पूर्ण करणे। तिसरा असतं रोज 3 अध्यायाप्रमाणे 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण करणे। आणि चौथे असते रोज 7 अध्यायाप्रमाणे 3 दिवसात 21 अध्याय पूर्ण करणे। आणि साधारणतः आपल्यातली अनेक लोक हे रोज 3 अध्यायाप्रमाणे 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण करतात। आणि तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल की पारायण करताना कोणते नियम किंवा पथ्य पाळणे आवश्यक असते। मित्रांनो, पारायण करत असताना सर्वात आधी एक वेळ ठेवून वाचन करणे महत्त्वाचे असते। म्हणजे जर आज तुम्ही सकाळी 7ला पारायणाला बसला आहात तर उद्याही त्याच वेळी पारायण सुरू करणे, मग ते 7 दिवसाचे असू द्यात किंवा 3 दिवसाचे असू द्यात। तुम्ही सकाळी 7ची वेळ ठेवली आहे तर तुम्ही 7 वाजेला पारायणाला बसायला हवे। असे नाही की तुम्ही आज 7 वाजता केली, उद्या 9 वाजता, नंतर 11 वाजता पारायणाला सुरुवात केली, तर असं करू नका। तर सर्व नियमांचे पालन करा। जर तुम्ही 7 वाजता पारायणाला सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशीही 7 वाजताच पारायण करावे। नंतर 1 भुक्त राहावे व 1 कडधान्य खावे। म्हणजे जर तुम्ही रोज उपवास करतात आणि सायंकाळी उपवास सोडतात तर तुम्ही मुगाच्या डाळीचे वरण व पोळी असेल तर 7ही दिवस तेच खावे आणि त्यात बदल करू नये। जर तुम्ही एखादी कोणती डाळ किंवा पोळी किंवा भाकरी तुम्ही पहिल्या दिवशी खात असाल तर तुम्ही 7ही दिवस तेच खायचे, दुसरे त्यात बदल करू नये। यानंतर पायात चप्पल न घालणे। बरेच लोक 7ही दिवस म्हणजे जेवढे दिवस पारायण करतात तेवढे दिवस पायात चप्पल घालत नसतात। पण बरेच लोक आजकाल नोकरी करतात, धंदा करतात किंवा घरातून बाहेर पडतात, तर त्या लोकांकडून हा नियम पाळला जात नाही। शक्यतो पाळा, जर नाही जमला तर नाही पाळला तरी चालते। सर्व दिवस कायावाचमने किंवा ब्रह्मचर्याचे पालन करणे। साध्या चटईवर किंवा कामळावर झोपणे, सतरंजीवर झोपणे म्हणजे बेडवर पलंगावर झोपायचे नाही, सोफ्यावर बसायचे नाही, बसायचे असेल तर जमिनीवर बसायचे, झोपायचे असेल तर जमिनीवर सतरंजी टाकून झोपायचे। असे नियम यांचे पालन करावे लागतात। खोटे बोलायचे नाही, संपूर्ण लक्ष फक्त ईश्वरावर केंद्रित करणे आणि या नियमांचे तुम्ही कठोरतेने पालन करावे। यात पारायण म्हणजे दक्ष राहणे म्हणजे पारायण होय। तर आता असा प्रश्न निर्माण होतो की हे कठोर नियम पाळून आपण गुरुचरित्राचे पारायण करतो तर यामुळे आपल्याला कोणकोणते लाभ होतात। तेव्हा मी पारायण केल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात तर याचे उत्तर म्हणजे पारायण काही मागण्यासाठी नाही तर केवळ आपणास काय हवे होते ते आईकडे म्हणजे स्वामींकडे आपल्या गुरूंकडे सांगणे असते, म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय। बाळाने किती हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईला आणि गुरुलाच म्हणजे स्वामींना समजते। तसेच आपल्या भक्तासाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो। आपण केवळ तेच संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे असते। आणि मित्रांनो, जर आपण अशा पद्धतीने एक पारायण केले तर यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न आणि शुद्ध होते, घरामध्ये सुख समृद्धी येते। आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हाही पारायणाला सुरुवात कराल तर पारायण वाचण्याआधी तुम्ही संकल्प सोडा। मित्रांनो, संकल्प सोडताना आपल्याला हातात पाणी घेऊन त्या ताटात पाणी सोडा आणि जी पण इच्छा असेल, जे पण संकट असतील, ज्या पण समस्या असतील त्या गुरुला बोला, स्वामींना बोला। मित्रांनो, यामुळे स्वामी आपल्या सर्व अडचणी दूर करतील। तर वरील माहितीमधून आपणा सर्वांमध्ये अंधश्रद्धा पसरवणे हा हेतू आमचा मुळीच नाही आहे। तर मित्रांनो,
जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा आणि लाईक करा.